हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण झटपट असं मसाला पुरीची रेसिपी बनवणार आहोत. ही पुरी तुम्ही 8 ते 10 दिवसासाठी कुठेही बाहेर वगैरे चाललं असेल तर ही तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. तर चला आपण त्यासाठी सुरुवात करूयात. त्याचे इन्ग्रेडियंट्स अशा प्रकारे आहेत. आधी आपण 2 ग्लास गव्हाचं पीठ आणि 1 ग्लास बेसन घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अद्रक लसणाचं पेस्ट 2 ते 3 चमचा असं अद्रक लसणाचं पेस्ट टाकून घ्या. त्याच प्रकारे तीळ 3 ते 4 चमचे असं तुम्ही तीळ टाकून घ्या. कसुरी मेथी मी थोडंसं असं गरम करून घेतलेली आहे. 2 चमचा असं कसुरी मेथी टाकून घ्या आणि 1 चमचा जिरा आणि 1 चमचा साय जिरा. आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीचे तुकडे, त्याच प्रकारे थोडंसं लाल तिखट म्हणजेच 1 चमचा असं लाल तिखट. तिखट आणि मीठ तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता त्यानंतर मीडियम आकाराचे 2 लिंबू म्हणजे लिंबूचा रस आणि कोथिंबीर, थोडासा गरम करून घेतलेला तूप. आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या अशा प्रकारे. आता थोडंसं पाणी टाकून असे घट्ट एक डो तयार करून घ्या. आपण कणिक कसं मळतो की नाही त्याच प्रकारे पण थोडंसं असं घट्ट असायला पाहिजे. ह्याला आता तेल लावून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्या. बघा आपलं पीठ असं मऊ झालेलं आहे. अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. एक एक गोळ्याने थोडंसं तूप किंवा तेल लावून त्याला असं लाटून घ्या, पुरीसारखे लाटून घ्या. ही अगदी मऊ असतं पीठ, त्यासाठी जोरात करायची काही गरज नाही आहे. हळूहळूच पसरेल ते आपोआप. हे बघा अशा प्रकारे पुरी तयार करून घ्या. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की एकदा हा डिश ट्राय करा. 10 दिवस जरी कुठे गावाकडे वगैरे गेले ना तर तुम्हाला ह्यासोबत काही लागत नाही. तसंच सुद्धा खायला चवीला चांगले लागतात. समजा जर आणखीन चटपट पाहिजे असेल तर यासोबत थोडंसं लोणचं वगैरे पण तुम्ही ठेवू शकता. आणि एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा अशा प्रकारे राहिलेली सगळी मी पुरी लाटून घेतलेली आहे. हे बघा आता इकडे तेल आपला गरम झालेलं आहे. तेल अगदी हाय फ्लेमवर नाही, मीडियम हायवर असं तळून घ्या. ह्याला काय प्रत्येक पुरी फुगायलाच पाहिजे असं काही नाही जरी फुगलं तरीही असं एकदम सॉफ्ट असतात. तळून झाले ना नंतर ते आपोआप सॉफ्ट होतात. ही पुरी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही पुरी आवडतील. हे बघा आलटून पलटून ह्याच प्रकारे सगळ्या पुरी मी तळून घेते. आणि आवडल्यास तुमच्या मैत्रिणीला देखील ही व्हिडिओ शेअर करा. मी नेहमी कुठे बाहेर चालले ना ही पुरी सोबत घेऊन जात असते. काय होतं, बरेच वेळा आपल्याला बाहेर गेले की बाहेरचं खाऊन कंटाळा आलेला असतो. मग त्यावेळी असे काहीतरी घरचं असलं ना मग बरं वाटतं. हे बघा मी अशी सगळी पुरी तळून घेतलेली आहे. बघा अशी आपली पुरी रेडी झालेली आहेत. बघा तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी. हे बघा मोडून दाखवते. कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.